आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे फसलेलं आहे, हे गणलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे. काही वर्षांपूर्वी चायना आणि आपल्यात खूप चांगलं रिलेशन नव्हतं. पाकिस्तानने आपल्यावर जो अटॅक केला काही महिन्यांपूर्वी, त्या अटॅकमध्ये सगळे ड्रोन चायनामध्ये बनलेले होते. जे विमानं आपल्यावर अटॅक करण्यासाठी वापरले ती विमानं सुद्धा चायनामध्ये बनले होते. जे बॉम्ब इंडियावर हल्ला करण्यासाठी वापरले ते चायनामध्ये बनले होते. आता पाकिस्तानला आणि अमेरिकेला शह देण्यासाठी परत तुम्ही जर चायनाकडे जात असाल, तिथं तुम्ही फसला. आणि तुम्ही ज्याला आपला मित्र म्हणत होता, तुम्ही जादूची जप्पी जे हे अमेरिकेचे प्रमुख त्यांना तुम्ही झप्पी देत होता, ते आता तुमचे दुश्मन झाले. आणि तिथं आपली जिरवण्यासाठी युएस मधले जे काही सरकार आहे ते जर आपल्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे टॅक्स लावत असतील, आणि जो काय आपल्याला व्हिसा लागतो, म्हणजे आपले जे मुलं तिथं काम करायला जातात, तो H1 व्हिसा जो तिथं लागतो त्याच्यावर जर मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढवला जात असेल आणि काही लोकांना परत आपल्याकडे पाठवलं जात असेल, तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एक तर परराष्ट्र धोरण आपलं फसल्यामुळे, आणि देशात सुद्धा ज्या पद्धतीने आपण काही विकास कामं करायला पाहिजे होतं, ज्याच्यामुळे इथं असणाऱ्या मुला मुलींना आपल्याला नोकरी देता येईल, त्यात आपण कमी पडलो. आपण आता काही पॉलिसी म्हणतो, IT पॉलिसी असेल, चिप पॉलिसी असेल, पण त्या पॉलिसी फार उशिरा आपण आणल्यामुळे त्या मुलांना पण आपल्याला काम देता येईल का, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परराष्ट्र धोरण आपल्या देशाचं आज फसलेलं आहे असं आपल्याला ठामपणे म्हणावं लागेल.